देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हमसफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज। मित्रांनो, सप्रेम जय भीम। मी आहे ॲडव्होकेट सुधीर एच तायडे, संचालक तथा मुख्य संपादक ब्लू टायगर न्यूज चॅनल, अमरावती, महाराष्ट्र। मित्रांनो, गीत माझे चाल माझी, गीत माझे चाल माझी या नवीन एपिसोडमध्ये, या नवीन सेगमेंटमध्ये भारत देशातील तमाम प्रेक्षकांचे आणि भारत देशातील ब्लू टायगर न्यूज चॅनलच्या तमाम श्रोत्यांचे मी ॲडव्होकेट सुधीर तायडे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, एक निसर्ग गीत जे मी 20 वर्षापूर्वी लिहिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये 3 जुने कडवे या आधीच मी लिहिलेले आहे। मात्र आज त्या निसर्ग गीतामध्ये आणखी अतिरिक्त 3 कडवे मी लिहिलेले आहे आणि हे आज लिहिलेले 3 कडवे मला अतिशय आवडलेले असल्यामुळे ते जुने 3 कडवे गाऊन दाखवण्याच्या ऐवजी आज जे 3 कडवे मी स्वतः लिहिलेले आहेत, हेच 3 कडवे मी आज आपल्याला गाऊन दाखवणार आहे। हे गीत माझं आहे आणि या गीताला चाल जी दिलेली आहे ती सुद्धा माझी आहे। मित्रांनो, माझं बालपण नागपूर जिल्ह्यातील, नागपूर तालुक्यातील ग्रामीण परिसरामध्ये गेलेलं असल्यामुळे त्या नागपूर तालुक्यामध्ये असलेली गावे येरला, फेटरी, खडगाव, आष्टी, दहीगाव, माहुरझरी, चिंचोली, कळमेश्वर आणि हा सगळा जो परिसर आहे, या गावांशी माझा संपर्क आला बालपणी। या रानात मी त्या ठिकाणी फिरलो, पशुपक्षी मी पकडले, फुलपाखराच्या पाठीमागे मी धावलो आणि ओढ्यांमधनं मी त्या ठिकाणी फिरत राहिलो। नंतर ओढ्याच्या काठावर असलेल्या बोरांची झाडं हलवून बोरं खाल्लेली आहेत। तर सगळा आनंद या नागपूर तालुक्यामध्ये ग्रामीण परिसरामध्ये मी बालपणी भोगलेला असल्यामुळे रानांशी माझा परिचय आहे, गवताशी माझा परिचय आहे, हिरवळीशी माझा परिचय आहे, डोंगरांशी माझा परिचय आहे, नदी, नाले, ओढ्या आणि या ओढ्याचं पाणी याच्याशी माझा परिचय, ओळख आहे। आणि म्हणून हे जे बालपणामध्ये मी जे अनुभवलं आहे ते मी शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या सगळ्या अनुभवांना शब्दबद्ध एका निसर्ग गीतामधून केलेलं आहे। आणि या निसर्ग गीताचं शीर्षक आहे मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे। तर माझे गीत माझी चाल, माझे गीत माझी चाल या सदरामध्ये मी लिहिलेलं निसर्ग गीत, मी दिलेल्या चालीच्या आधारावर मी स्वतः ॲडव्होकेट सुधीर तायडे आपल्याला आज गाऊन दाखवणार आहे। मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे, मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे, भेटण्या आकाशाला, भेटण्या आकाशाला निघाली पाखरे, मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे, मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे, वेलीचा तरुचा सुरू इश्काचा खेळ, वेलीचा तरुचा सुरू इश्काचा खेळ, कुणाकडे लक्ष द्यायला
नाही त्यांना वेळ तरुमाळतो वेलीच्या वेणीत गजरे तरुमाळतो वेलीच्या वेणीत गजरे मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे निर्झर वाहते पाणी ओढ्याचे खळखळ निर्झर वाहते पाणी ओढ्याचे खळखळ हिरवे डोंगर जमिनीवर उभे आहेत अटळ पशुपक्षी उंच डोंगराला पशुपक्षी करती मुजरे उंच डोंगराला पशुपक्षी करती मुजरे मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे भेटण्या आकाशाला भेटण्या आकाशाला निघाली पाखरे मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे हिरवा शालू घालून धरती नटली हिरवा शालू घालून धरती नटली धरतीची जुनी मैत्री आज धरतीला भेटली मोहित करीते धरतीचे हे रूप गोजिरे मोहित करीते धरतीचे हे रूप गोजिरे मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे पक्षी गात आहेत गोड गाणी इथे पक्षी गात आहेत गोड गाणी इथे संगीत देत आहे नदीचे पाणी इथे काळे ढग वाजवीते इथे मंजिरे काळे ढग वाजविती इथे मंजिरे मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे भेटण्या आकाशाला भेटण्या आकाशाला निघाली पाखरे मकरंद पिण्यात धुंद झाली फुलपाखरे मकरंद पिण्यात धुंद
धुंद झाली फुल पाखरे मकरंद पिण्यात धुंद झाली फुल पाखरे. मित्रांनो, प्रेक्षकांनो, श्रोत्यांनो, तर हे सुंदर असं निसर्ग गीत आम्ही आज स्वतः शब्दबद्ध केलं. हे गीत आम्ही 20 वर्षापूर्वी शब्दबद्ध केलं होतं, पण त्याच्यामध्ये दुसरे 3 जुने कडवे आहेत आणि आज पुन्हा आम्हाला सुचलं आणि सगळ्या बालपणातील आठवणी डोळ्यासमोर ताज्या झाल्या आणि बालपणातील रानातील सगळे प्रसंग, नदी, नाले, ओढे, पशु, पक्षी, हिरवे डोंगर, हे सगळं डोळ्यासमोरून सगळं हे दृश्य डोळ्यासमोर जिवंत झालं आणि पुन्हा आज आम्ही या जुन्या कडव्यांमध्ये 3 कडवे आज स्वतः लिहिले आणि याला चाल आम्ही 20 वर्षापूर्वीच दिलेली होती आणि म्हणून आज हे सुंदर असं निसर्ग गीत, मी स्वतः लिहिलेलं निसर्ग गीत, मी स्वतः चाल दिलेलं निसर्ग गीत आणि माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये आपणासमोर सादर केलेलं आहे. मित्रांनो, हे मी चाल दिलेलं, मी स्वतः लिहिलेलं गीत माझ्या आवाजामध्ये आपणास कसे वाटले तर आपण आपल्या प्रतिक्रिया माझ्या फेसबुक अकाउंटवर, माझ्या ट्विटर अकाउंटवर, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर, माझ्या व्हॉट्सअपवर किंवा माझ्या मोबाईल फोनवर संपर्क करून आपण मला आपल्या प्रतिक्रिया जरूर पाठवाव्या. मी ॲडव्होकेट सुधीर तायडे आता आपली सर्वांची रजा घेतो. पुढच्या वेळेला माझे गीत माझे चाल, माझे गीत माझी चाल या सदरामध्ये मी स्वतः लिहिलेलं आणि स्वतः चाल दिलेलं माझं स्वतःचं गीत, मी स्वतः लिहिलेलं गीत माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये पुन्हा आपल्यासमोर सादर करण्याकरता पुन्हा मी आपल्याला भेटणार आहे. या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद.